बंटी बघा, आज आपण आहोत माणिकखांब स्मशानभूमी या ठिकाणी आणि स्मशानभूमीची जी काही अवस्था आहे ती आपण बघू शकता। हे बघा, हे जे पत्रे आहेत हे उडालेले आहेत आणि आपण वरती जर बघितलं खाली बघा हे सरण रचलेलं जातं आणि वरती पत्र्यांना सुद्धा या ठिकाणी छिद्र पडलेले आहे। बघा, मी या व्हिडिओच्या माध्यमातून माणिकखांब ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, या सर्वांना विनंती करतो का ही जी अवस्था आहे ही अवस्था आपण या ठिकाणी बघावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी या स्मशानभूमीची दुरुस्ती होऊन हे जे काही पत्रे आहेत हे बदलून जो काही माणिकखांब गावचा सामान्य माणूस या ठिकाणी येत असतो त्याला मृत्यूनंतर सुद्धा सरण त्याचं जाळलं जातं, ते पावसात या ठिकाणी त्याला त्रास न हो ही आपण काळजी घ्यायची आहे। मृत्यूनंतर त्याला चांगला असा निरोप या ठिकाणी द्यायचा आहे, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। आणि आपण इकडे जर बघितलं बघा, ज्या काही माणिकखांब गावच्या महिला आहेत त्या महिला नदीवर जात असतात। ही आपली राणा नदी आहे आणि हा जर आपण चिखल बघितला अतिशय गाळ झालेला आहे। या पाण्यातून त्या महिलांनी जायचं कसं, हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासक असेल, माणिकखांब ग्रामपंचायत असेल, त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आणि हे काही ज्या गोष्टी आहेत, स्मशानभूमी असेल किंवा हे जे काही चिखल या ठिकाणी झालेला आहे, या ठिकाणी जो काही गावचा सामान्य नागरिक महिला असतील नदीवर येत असतात त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना आहेत त्या आपण करायच्या आहेत। धन्यवाद।